टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। शिक्षक पात्रता परीक्षा और सीटेट की परीक्षा होने के बाद अब हम दोस्तों टीएआईटी मीन्स शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाशनी के लिए तैयारी कर रहे हैं। और आप लोगों को पता है कि इसके लिए जो सीटेट और टीएटी पास होना अनिवार्य है अगर आप पहली से 8वीं के लिए शिक्षण सेवक पद हासिल करना चाहते हो दोस्तों। और अगर आप टीएटी या सीटेट पास नहीं हो तो आप सिर्फ 9वीं और 10वीं के लिए ही एलिजिबल रहेंगे। ये सारी चीज़ें आपको पता है। अगर आपका बीएड हो, ठीक है दोस्तों, तो उसको तो हम बाजू में रखते साइड में। अभी हमने कुछ चीज़ें जो है वो शुरू की है, लगभग दूसरा दिन है दोस्तों, कि किस तरीके से क्वेश्चन पेपर आता है। देखिए सारी चीज़ें एक तरफ रह जाती है, एग्जाम का फॉर्मेट किस तरीके से होता है, सिलेबस क्या होता है दोस्तों, ये चीज़ें किसी भी परीक्षा को देने से पहले इसके बारे में नॉलेज हासिल करना, इसके बारे में जानकारी इंफॉर्मेशन हासिल करना, ये सबसे ज्यादा जरूरी होता है दोस्तों। तो आज फिर से अभियोग्यता और बुद्धिमत्ता को लेकर हम प्रश्न आपके सामने लेकर आए हैं दोस्तों। और यहां पर आपको हम बताएंगे कि अगर आप मराठी मीडियम से हो, आप हिंदी मीडियम से हो, उर्दू माध्यम से हो, या फिर आपका इंग्लिश मीडियम में हो दोस्तों, यहां पर आपको क्वेश्चन पेपर जो है वो सेम देखने के लिए मिलेगा। हमने तीनों चारों लैंग्वेज का इस्तेमाल इस क्वेश्चन पेपर पे किया है दोस्तों, कि जिस तरीके से परीक्षा में प्रश्न पत्रिका आती है आपके सामने, उसी तरीके के क्वेश्चन हम आपके सामने इस वीडियो के माध्यम से लेकर आए दोस्तों। तो सबसे पहले मैं आपसे फिर से कहूंगा कि फॉर्मेट को, क्वेश्चन पेपर को और सिलेबस को समझ लेना बहुत बहुत जरूरी है दोस्तों, क्योंकि टीएटी और सीटेट से बिल्कुल डिफरेंट है। यहां पर सिर्फ दो ही टॉपिक आपको देखने के लिए मिलेंगे, जिसको आप अभियोग्यता और बुद्धिमत्ता कहते हैं दोस्तों। तो चलिए बढ़ते हैं हम वीडियो में आगे। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पे नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए, ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और दोस्तों अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम शासन निर्णय परिपत्रक वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगे। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1 व्हिडिओला प्लीज लाईक करा। हे बघा प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, थर्सडे, वेनसडे, फ्रायडे किंवा सॅटरडे, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता। जशा प्रकारे आज रविवार हे आठवड्याचा वार असतो मित्रांनो, तशा प्रकारे 19 जून 1440 वेळी येथे विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि बरोबर उत्तर जे असेल मित्रांनो ते असेल फ्रायडे, म्हणजेच शुक्रवार त्यावेळी आठवड्याचा दिवस होता। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। यहाँ पर दोस्तों हम कुछ क्वेश्चन देखने वाले हैं, बिल्कुल प्रीवियस ईयर से लिया गया एक एक प्रश्न है। और यहाँ पर हमने सारे लैंग्वेज का इस्तेमाल किया है, जिस तरीके से आपकी प्रश्न पत्रिका में लैंग्वेज आती है। बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ। हे बघा प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 हे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो। अशाच प्रकारे प्रश्न तुम्हाला जे आहे ते परीक्षेत विचारला जातो। प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा। ओके, अगर आपका उर्दू मीडियम है, आप इंग्लिश मीडियम के बच्चे हो, तो आप जो है नीचे क्वेश्चन को देख सकते हैं। हम मराठी टू मराठी यहाँ पर बताने की कोशिश करेंगे। प्रश्न विचारलेला आहे की मुलीचा वर्ग एका रांगेत उभा आहे, एक मुलगी दोन्ही बाजूंनी 9व्या स्थानावर उभी आहेत, तर वर्गात एकूण किती मुली आहे। हे बघा मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे की एक मुलींची रांग उभी आहे आणि एक मुलगी आहे ती दोन्ही बाजूंनी 9व्या स्थानावर उभी आहे, तर वर्गात एकूण किती मुले आहेत, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि ऑप्शन खाली दिलेला आहे मित्रांनो, हे तुम्ही ऑप्शन पाहू शकतात। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे की 27, 17, 8 किंवा 39। तर हे बघा मित्रांनो इथून 8 आणि इथून 8, ओके, लेफ्ट राईट 8 झाले आणि हे एक मुलगी, म्हणजे किती झाले टोटल 8 आणि 8 16 आणि 17। तर ऑप्शन काय असेल मित्रांनो 17। ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला काय असणार आहे, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। 2017 मध्ये हा प्रश्न शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये विचारला गेला होता। यानंतर मित्रांनो हे पहा, तुम्ही प्रश्न पाहू शकता प्रश्न क्रमांक 3। आता प्रश्न क्रमांक 3 काय आहे, सरळ रूप द्या, सिंप्लिफाय। ओके, हे बघा मित्रांनो संख्या इथे दिलेली आहे आणि आपल्याला सरळ रूप इथे द्यायचं आहे मित्रांनो। 39 72 प्लस 76 46 प्लस 87 91 प्लस 27 63 प्लस 94 37, अशा प्रकारे इथे संख्या दिलेली आहे। आणि सरळ रूप या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो। खाली 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे।
32,609, 25,630, 32,405 किंवा 78,517. तर हे बघा मित्रांनो, 32,609 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की प्रारंभिक बाल्य अवस्थेचे वयोगट काय आहे. व्हॉट इज द एज रेंज ऑफ अर्ली ॲडल्टहुड. ओके, प्रारंभिक बाल्यावस्थेचे वयोगट काय आहे असा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता संदर्भात आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. 60 to 80, 45 to 55, 20 to 40 किंवा 35 to 65 अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि प्रश्न क्रमांक 4 जे असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो 20 to 40. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी विचारलेला आहे की ओके, प्रश्न क्रमांक 5 तुम्ही पाहू शकतात की प्रश्नांसाठी सूचना खालील मालिका पूर्ण करा. हे बघा मित्रांनो, प्रश्न समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही प्रश्न पूर्ण करा. ए बी, नंतर डी, त्यानंतर जी आणि डॅश, त्यानंतर पी असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहत आहोत. तर हे बघा मित्रांनो, ए बी नंतर सी गॅप दिलेला आहे, त्यानंतर डी, ई एफ गॅप दिलेला आहे मित्रांनो आणि त्यानंतर जी. ओके, ई एफ म्हणजे डी नंतर ई एफ, जी, एच आय जे. ओके, जी नंतर काय 3 वेळा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी गॅप द्यायचा आहे कारण की ए नंतर ए बी आला, त्यानंतर सी. ओके, सी इथे मिसिंग आहे, सी नंतर डी, डी नंतर ई एफ या ठिकाणी नाही आणि जी आहे, जी नंतर आता 3 शब्द आपण इथे धरायचा आहे मित्रांनो. जी, ए बी सी डी, ई एफ जी, एच आय जे, एच आय जे या ठिकाणी नाही, त्यानंतर काय येणार आहे मित्रांनो एफ आय जे के. तर हे बघा या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 के काय असणार आहे या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे. आप समझ रहे हैं कि देखिए ए के बाद जो है बी आता है और उसके बाद सी को यहाँ पर छोड़ दिया जाता है. ठीक है मित्रांनो, एक यहाँ पर जो है हमारा गैप हो जाता है. उसके बाद देखेंगे आप ए बी सी, उसके बाद जो है सी नहीं आता है, उसके बाद डी आ जाता है. ठीक है डायरेक्ट, और डी के बाद अगर आप देखोगे तो ई और एफ नहीं आता है यहाँ पर. ठीक है, उसके बाद डायरेक्ट जी आ जाता है. तो पहले में 1 का स्पेस मिल रहा है, बाद में 2 का स्पेस मिल रहा है और जी के बाद अगर आप देखोगे तो 3 का स्पेस मिल रहा है. उसके बाद हमारा के यहाँ पर सही आंसर होगा दोस्तों. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. हे बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी विचारलेला आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि प्रश्न विचारलेला आहे की सरळ रूप द्या. ओके, 12,431 प्लस 62,143. ओके, सिम्प्लिफाय, सरळ रूप द्या. प्रश्न क्रमांक 6 आपण पाहत आहोत आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो 74,574. 74,574 जे असणार आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आता हे बघा मित्रांनो दोस्तों, यहाँ पर जो है इंग्लिश ग्रामर को लेकर क्वेश्चन पूछा गया है. तुम्ही पाहू शकता फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि मराठी भाषा व्याकरण कंपल्सरी आहे आणि इंग्लिश ग्रामर हा कंपल्सरी आहे मित्रांनो. तुमचा कोणताही मेथड असो, तुमचा कोणताही माध्यम असो, मराठी आणि इंग्लिश व्याकरण तुम्हाला कंपल्सरी आहे. TITच्या परीक्षेत म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षेत हे प्रश्नपत्रिका आणि हे प्रश्न फक्त तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी आलेले आहोत मित्रांनो की प्रश्नपत्रिका कशा प्रकारे येते. ओके, 3 म्हणजे 3 लँग्वेजचे या ठिकाणी आपण इन्व्हॉल्युशन या प्रश्नपत्रिकेमध्ये केलेलं आहे. ही वाज डॅश डॅश फर्स्ट मॅन टू अराईव्ह अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. हे तुम्ही पाहू शकतात द, अन, नो आर्टिकल. तर हे बघा जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे द, ही वॉज द फर्स्ट मॅन. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. हे बघा प्रश्न क्रमांक 8. देखिए प्रश्न क्रमांक 8 यहाँ पर पूछा गया कि गुणाकार करा 127 × 6 अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. 127 × 6. ओके, मल्टिप्लाय. 4 ऑप्शन दिलेले आहे
862, 762, 562 किंवा 662 अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे 762 म्हणजेच 762 762 काय असणार आहे मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। हे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 9। सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी काय करून घ्या मित्रांनो, प्रश्न वाचून घ्या कारण की खूप मोठा प्रश्न आहे आणि ऑप्शन खाली दिलेले आहे। तुम्ही सर्वात अगोदर प्रश्न वाचून घ्या की शिक्षकांसाठी सुरुवातीत येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे एकच कारण डॅश डॅशच्या विभागात आहे। ओके, एकच कारण डॅश डॅशच्या विभागात आहे अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा वाचू शकतात आणि उर्दू भाषेत सुद्धा या ठिकाणी तुम्ही प्रश्न वाचू शकतात मित्रांनो आणि खाली ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा प्रश्न क्रमांक 9 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। हे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। ओके, हे बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे दिलेले आहे की सर्वसाधारण संस्कृती, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, विषयवस्तूची पार्श्वभूमी किंवा आंतरव्यक्तिगत संबंध। तर हे बघा मित्रांनो शिक्षकांसाठी सुरुवातीत येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे एकच कारण आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक डी। ऑप्शन क्रमांक डी ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, आंतरव्यक्तिगत संबंध जे असणार आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10। आता हे बघा प्रश्न क्रमांक 10 सुद्धा तुम्ही सर्वप्रथम प्रश्न वाचून घ्या त्यानंतर आपण उत्तर पाहूया मित्रांनो। प्रश्न विचारलेला आहे की जर नारंगीला लाल म्हटले, हे बघा नारंगीला आपण काय म्हणतो या ठिकाणी लाल, लालला पिवळा म्हटले, पिवळ्याला गुलाबी म्हटले, गुलाबीला निळा म्हटले, निळ्याला गडद जांभळा म्हटले आणि गडद जांभळ्याला जांभळा म्हटले तर किड्याचा रंग कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। हेच बुद्धिमत्ता आणि हेच अभियोग्यता असते मित्रांनो। अशाच प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये वारंवार विचारले जात आहे। तुम्ही 2017ची प्रश्नपत्रिका पाहून घ्या, 2023ची प्रश्नपत्रिका पाहून घ्या मित्रांनो। प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते तुम्हाला म्हणजे स्पष्ट होईल की प्रश्नपत्रिका कशा प्रकारे असते। फक्त हिंदी आणि फक्त मराठी, हिंदी तर नसतोच, मराठी आणि इंग्लिश संदर्भात प्रश्नपत्रिका नसते मित्रांनो। मॅथमॅटिक्स सुद्धा या ठिकाणी खूप वापर केला जातो। तर या ठिकाणी तुम्ही प्रश्न वाचून घेतला आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। हे बघा तुम्ही खाली ऑप्शन पाहू शकतात। ओके, पिवळा, गुलाबी, लाल किंवा निळा, हे बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, पिवळा, गुलाबी, लाल किंवा निळा। तर हे बघा मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पिंक। योग्य उत्तर काय असणार आहे, पिंक आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 11। आता हे बघा प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे की NPK, व्हॉट इज द फुल फॉर्म फ्रॉम NPK। ओके, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NPK असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। NPKचा फुल फॉर्म काय आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात ऑप्शन। हे बघा ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आणि LPKचा फुल फॉर्म काय। ओके, हे 4 ऑप्शन आपल्या समोर इथे दिलेले आहे। नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, निऑन, पोटॅशियम, फॉस्फरस किंवा निऑन, फॉस्फरस, पोटॅशियम अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। ओके, मोठे प्रश्न आहे मित्रांनो, स्क्रीनमध्ये ॲडजस्ट होत नाही म्हणून आपण पहिले प्रश्न पाहत आहोत त्यानंतर आपण उत्तर पाहत आहोत मित्रांनो। जंक ईमेलला देखील म्हणतात म्हणजे डॅश डॅश देखील म्हणतात। ओके, जंक ईमेल इज ऑल्सो कॉल इट। ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे, काय म्हणतात जंक ईमेलला, स्पॅम। ओके, हे 4 ऑप्शन दिलेले आहे, जंक मेलला काय म्हणतात अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। स्पॅम, स्पूफ, स्निफर, स्क्रिप्ट किंवा स्पूल अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे स्पॅम। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे या ठिकाणी। यानंतर प्रश्न क्रमांक 13, हे बघा प्रश्न क्रमांक 13।
आता एक स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. हा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र च्या टाईपचा हा प्रश्न आहे मित्रांनो. पालकांचे प्रोत्साहन आणि पाठिंबा मुलांची स्वकल्पना उंचावू शकतात. हा आता हे विधान या ठिकाणी दिलेले आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला खाली या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. तुम्ही प्रश्न पाहून घ्या. पालकाचे प्रोत्साहन आणि पाठिंबा मुलाची संकल्पना उंचावू शकतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि खाली ऑप्शन दिलेले आहे. हे बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. ओके, ऑप्शन क्रमांक 1 ट्रू, ऑप्शन क्रमांक बी फॉल्स, ऑप्शन क्रमांक 3 नॉट शुअर किंवा ऑप्शन क्रमांक 4 कधी कधी. तर हे बघा, हे जे असणार आहे ते खरे विधान असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. हे विधान जे असणार आहे मित्रांनो ते खरे विधान या ठिकाणी असणार आहे. ओके, आता हे बघा मित्रांनो, सायन्सचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमधून घेतलेला प्रश्न आहे मित्रांनो. आता हा सायन्स विषयाचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे की तोंडामध्ये साचलेली लाळ याला पचवते. ओके, तोंडामध्ये साचलेली लाळ याला पचवते, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे खाली दिलेले आहे मित्रांनो. हे बघा, प्रोटीन, स्टार्च, चरबी किंवा जीवनसत्व अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे स्टार्च. ऑप्शन क्रमांक बी काय असेल तर आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ॲडजस्ट करायला खूप प्रॉब्लेम होत आहे कारण की प्रश्न खूप मोठे मोठे आहे आणि मल्टी लँग्वेज या ठिकाणी आपण वापरत आहोत मित्रांनो. जशा प्रकारे प्रश्नपत्रिका होती सेम तसेच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी आणलेले आहोत. प्रश्न विचारलेला आहे की ताजमहाल हा डॅश डॅशच्या सत्तेदरम्यान बांधला गेला, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. अकबर, शहाजहान, कुतुबुद्दीन ऐबक किंवा इब्राहिम लोदी, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे, जो सही जवाब होगा दोस्तों वो होगा शाहजहान. ऑप्शन क्रमांक बी क्या होगा हमारा बिल्कुल राइट आंसर यहाँ पर रहेगा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. हे बघा, प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न पाहून घ्या. मैत्रीमध्ये सुसंगत आधारावर आढळणाऱ्या मूल्य असे आहे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. सहानुभूती आणि समानुभूती, प्रामाणिकपणा आणि विश्वास. ओके, प्रामाणिकपणा आणि विश्वास. ऑप्शन क्रमांक सी परस्पर समाज आणि करुणा किंवा वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो, वरील सर्व जे असणार आहे ते असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 येथे दिलेला आहे की निर्देश दिलेल्या अंकमालिकेतील चुकीची संज्ञा शोधा. ओके, 8, 5, 6, 5, 11, 26, 68, 207.5 अशा प्रकारे इथे संख्या दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की डायरेक्शन फाइंड द रॉंग टर्म इन द गिवन नंबर सिरीज. ओके, निर्देश दिलेल्या अंकमालिकेतील चुकीची संज्ञा शोधा, अशा प्रकारे येथे प्रश्न विचारलेला आहे आणि खाली ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. ऑप्शन तुम्ही पाहू शकतात. हे बघा, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. 68, 65, 11 किंवा 26. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जी चुकीची संज्ञा असणार आहे ते असणार आहे 11. ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. हे बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 18 या ठिकाणी विचारलेला आहे की 378 गुणिले 456. ओके, मल्टिप्लाय केलेला आहे आणि डायरेक्ट उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर 378 गुणिले 456 बरोबर किती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. हे बघा, जे उत्तर असेल ते उत्तर असेल आपला 1,72,368. 1,72,368 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. 1,72,368 जो होगा हमारा वो यहाँ पर राइट आंसर रहेगा दोस्तों. हम देखेंगे अगला प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. हे बघा, प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी विचारलेला आहे की हा प्रश्न सुद्धा पूर्वीच्या परीक्षेत विचारला गेलेला तो होता की हाउ मेनी वेद्स हॅव बीन रिटन. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. किती वेद लिहिले गेले आहेत, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. 2, 3, 4 किंवा 5 अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, किती वेद लिहिले गेले आहे तर 4 वेद लिहिले गेले आहे. ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. हे बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो.
मराठी भाषा व्याकरणचा हा प्रश्न घेतलेला आहे की खालीलपैकी पुल्लिंग शब्द ओळखा. 4 ऑप्शन दिलेले आहे, मुलगा, मुलगी, मुली, मुले. तर हे बघा मित्रांनो, पुल्लिंग शब्द जे असणार आहे ते मुलगा या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे मिक्स क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणले आहोत मित्रांनो, कारण की परीक्षेमध्ये जे प्रश्नपत्रिका असते ते प्रश्नपत्रिका कशा प्रकारे असते आणि कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात मित्रांनो ते तुम्ही समजू शकतात. म्हणजे मिक्स क्वेश्चन आहे, यालाच आपण अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता असे म्हणू. कारण की इंग्लिश आणि मराठी व्याकरण सोडून बाकी सगळे प्रश्न तुम्हाला जे आहे ते शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जातात मित्रांनो. TAT आणि CTET सारखी ही परीक्षा नसते, तिथे तुम्हाला सिलेक्टेड सब्जेक्ट दिलेले जातात मित्रांनो. परंतु येथे तसा काही नाही. इथे अभियोग्यता आणि बुद्धिमत्तेमध्ये ते म्हणजे मिक्स क्वेश्चन टाकतात मित्रांनो, हे तुम्ही समजून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.